धमकी आणि त्रासाला कंटाळून लिंगणूर येथील शेतकऱ्याने कीटकनाशक पिऊन संपवले जीवन. मृत्यूपूर्वी केला व्हिडिओ. जमीन बळकावण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी आणि त्रासाला कंटाळून कैलास वीरभद्र चौधरी वयवर्ष 45 राहणार लिंगणूर या शेतकऱ्याने व्हिडिओ रेकॉर्डिंग करत कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली आणि या प्रकरणी पोलिसांनी गावातील पोपट बनसोडे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आणि याबाबत अधिक माहिती अशी की कैलास चौधरी अल्पभूधारक शेतकरी असून त्यांनी काही वर्षांपूर्वी पोपट बनसोडे यास 22 गुंठे जमीन विकली होती. या जमिनीतील 14 गुंठे जमीन शिल्लक राहिली होती. शिल्लक जमीनही मलाच दे असा पोपट बनसोडे यांनी चौधरी यांच्या मागे तगादा लावला होता. मात्र चौधरी यांनी त्यास नकार दिल्याने या वादातून बनसोडे यांनी 3 वर्षापूर्वी चौधरी याच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. चौधरी यांनी बनसोडे विरुद्ध मारहाणीची तक्रार दाखल केली होती. यात चौधरी यांची जामिनावर मुक्तता झाली. मात्र पोपट हा वारंवार त्यांना दमदाटी आणि शिवीगाळ करून आणखीन गुन्हे दाखल करण्याची धमकी देत होता. जमिनीत पीक पेरण्यासही बनसोडे यांनी प्रतिबंध केला होता. त्यामुळे त्रासलेल्या चौधरी यांनी काल गुरुवारी सायंकाळी राहत्या घरी कीटकनाशक औषध घेऊन आत्महत्या केली आणि त्यापूर्वी बनसोडे हा वारंवार गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असल्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं. चौधरी यांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पतीच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या बनसोडे याच्यावर कठोर कारवाईची मागणी पत्नी लक्ष्मी चौधरीने ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजित शीद यांच्याकडे केली. या प्रकरणी ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत. मी कैलास वीरभद्र चौधरी आज आत्महत्या करत आहे. त्याला दोष फक्त पोपट खंडू बनसोडे या माणसाने मला 15 ते 20 दिवस त्रास दिलाय. मानसिक त्रासामुळं मी आत्महत्या करायला लावले. मला म्हणतोय केस माघारी घे, नाहीतर तुझ्यावर आणि 2-3 केस घालणार मी. माझ्या बायकोला छेडछाडी केली म्हणून ते केस टाकून तुला आणि मी जेलला पाठवणार. तसं नको झालं असेल, केस माघारी घे. पहिलं कसं देईल तसं राहून तसं दे, कारण कोर्टामध्ये गेल्यावर माझं काही चालत नाही हे तुला माहिती आहे, म्हणून तू कोर्टाची पायरी चढायला लागलाय. मी सांगतो मुकाट्याने घे. तुला आता गौतमला पण पाठवलं होतं, मी महादेवला पाठवलं, तरी तू ऐकायला तयार नाहीस. बघ तुला जेलला जायचंय का केस माघारी घ्यायचे आणि रान माझ्या नावावर कर, पाहिलं तर तुला मी पैसे देतो मी, असं बोलून मला त्यांनी धमकी दिलाय. त्याच्यामुळं आणि मला आणि म्हणलाय तो मी पुण्याला जाऊन येऊस तर केस माघारी घेतो म्हटला तर मी येणार, नाहीतर मी आल्यानंतर ना तुझं काय खरं नाही अशी धमकी देऊन गेलाय. तुला आणि तुझ्या बायकोला इथं ठेवायचं का नाही ते बघतो मी. माझ्याकडे पैसा आहे, तुझ्याकडे काय, तू राबून काय माझी पडणार आहे असं म्हणलाय मला. असं बोलून तो गेलाय. त्यामुळे मी त्याच्या वैतागाने मी आत्महत्या करायला लावलंय. आणि फक्त पोपट खंडू बनसोडे यांच्यावरच गुन्हा दाखल करून त्यांना कडक शिक्षा द्यावी ही माझी इच्छा आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.